वाजवत त्याच्या तोंडात ते पडतं थेंब की त्याला जीवनाचं सार्थक वाटतं. तसे काही श्रोते असतात चातक श्रोता, की अख्ख्या कथेचं मर्म काय हे ज्याला कळालं तो चातक श्रोता. दुसरा श्रोता असतो तो म्हणजे हंस श्रोता. हंसाकडे काय ताकद भगवंताने दिली माहिती ना तुम्हाला? नीर क्षीर विवेकाहा, म्हणजे दूध पाणी एकत्र करून त्याला दिलं की त्याचं दूध बरोबर काढून घेतो, पाणी पाणी राहू देतो. ही कला फक्त या सृष्टीमध्ये हंसाला आहे हे लक्षात घ्या. म्हणजे हंस श्रोता कसा, एवढी कथा सांगितली पण त्याचं जे महत्वाचं तेवढं काढून घेतलं, तो हंस श्रोता. तिसरा श्रोता आहे शुक श्रोता. कोणता श्रोता? शुक श्रोता. शुक म्हणजे पोपट. त्याला भगरे गुरुजींच्या कथेशी काही देणं घेणं नाही. त्याला राजकुमारी काय गातात काय वाजवतात ते की तो नाचायला सुरुवातच करतो. काही काही लोक तर अगदी मंगलाचरणाच्या याला नामस्मरणाला भजनाला सुद्धा नाचायला सुरुवात करतात. आनंद आहे त्यांना, तो आनंद मिळतो. हे सगळे कोणते श्रोते? शुक श्रोता. शुक म्हणजे पोपट, शुक श्रोता. त्याच्या पुढचा एक श्रोता आहे, त्याला म्हणायचं वृषभ श्रोता. वृषभ म्हणजे बाई. त्याला तुम्ही ओलं गवत द्या नाही तर कोरडा चारा द्या, बिचारा सगळं खातो. तसा तो श्रोता असतो वृषभ श्रोता. याच्यातला आपण श्रोता कसा हे आपण ठरवायचं आहे. एक वेळेला काय झालं की अकबर बादशाहकडे एक मोठा कलाकार व्यक्ती आला बरं का. तो कलाकार व्यक्ती आला. तो आल्यानंतर त्याने सांगितलं की जहापना, मी एक विशेष गोष्ट करून आलेलो आहे. काय? तर मी माझ्या आयुष्यामध्ये 20 वर्ष खपून 3 मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि त्या 3 मूर्त्या मला तुम्हालाच विकायच्या आहेत. बादशाह म्हणे दाखव. त्याने 3ही मूर्त्यांवरचा पडदा काढला, फडकं वस्त्र बाजूला केलं. ते बाजूला केल्यानंतर राजा थक्क झाला. काय कलाकारी आहे, हो कमाल. केवढ्या द्यायच्या ह्या 3 मूर्त्या? नाही 3 मूर्त्या असं नका म्हणून. म्हणजे प्रत्येकीची किंमत वेगळी. काय किंमत? ही जी पहिली मूर्ती आहे त्याची किंमत 1 लाख रुपये. बर. ही जी दुसरी मूर्ती आहे तिची किंमत आहे 2 लाख रुपये. बर. आणि ही जी तिसरी मूर्ती आहे त्याची किंमत आहे 3 लाख रुपये. हो, पण सगळे तर एकसारखे दिसतात, एका साच्यातून तयार झाल्यासारख्या वाटतात आहे, पण त्याच्यात फरक आहे तो तुम्हाला कळला पाहिजे. पण मी मूर्तीचे 1, 2 आणि 3 लाखच घेईन मात्र. तो बादशाला मोठा प्रश्न पडला की हा कशी काय किंमत सांगतोय अशी. आणि तेवढ्याच बिरबलाचा आपण बरोबर झालं, बाबा तू आला इकडे. काय झालं? हा कोण कलाकार आलाय बघ जरा, त्याला त्या मूर्त्या विकायच्या, मला आवडल्या, आपल्याला घ्यायच्या, पण त्या प्रत्येकीची किंमत तो वेगळी सांगतो. हो काय म्हणाल? पण ही पहिली मूर्ती 1 लाखाची, दुसरी मूर्ती 2 लाखाची, तिसरी मूर्ती 3 लाखाची. बरं घ्यायची तर आहेच आपल्याला, काही शंकाच नाही. पण मग प्रत्येक मूर्तीची किंमत वेगळी का ते म्हणतात. बिरबल म्हणे एवढंच आम्ही बघतो. म्हणून बिरबल जवळ गेला. बरं का, जवळ जसा गेला तसं त्याने पाहिलं, अगदी बारीक निरीक्षण केलं. तर त्या बिरबलाला असं दिसलं की त्या मूर्तीच्या कानाला एक बारीकसं होल आहे. त्याने काय केलं, एक बारीक तार घेतली आणि ती तार घेतल्यानंतर त्या होलमधून जशी टाकली ती दुसऱ्या कानातून ती तार बाहेर आली. अच्छा बर, याची काय किंमत आहे? 1 लाख रुपये. बरोबर. दुसऱ्या मूर्तीकडे बिरबल वळला, बारीक निरीक्षण केलं आणि बारीक पाहिल्यावर त्याही मूर्तीच्या कानाला बारीक होल. त्याने पुन्हा ती एक तार टाकली, ती जशी कानातून टाकली तोंडातून बाहेर आली. अच्छा, याची काय किंमत? 2 लाख रुपये. बर. आणि ही तिसरी 3 लाख रुपये. पुन्हा बारीक निरीक्षण केलं, कानाला बारीक सहोल, तार टाकली, ती पोटात जाऊन बसली, अडकून बसली, ती बाहेर आलीच नाही. याची किंमत 3 लाख रुपये. बिरबलाने सांगितलं जहापना, कलाकार मोठा हुशार आहे. कसा? त्याने बरोबर 3 मूर्त्या आणल्या. ह्या 3 मूर्त्या नाहीये, 3 श्रोते. 3 श्रोते, श्रोत्याचे प्रकार आहे. पहिला श्रोता कनिष्ठ श्रोता, या कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतो, त्याला म्हणायचं कनिष्ठ श्रोता. दुसरा मध्यम श्रोता, जेवढा ऐकतो त्याच्यापेक्षा जास्त बडबड करून घालवतो, दुसरा श्रोता.
आणि तिसरा उत्तम श्रोता 3 लाख रुपयाचा नुसतं ऐकत नाही, हृदयात ठेवतो, मनात ठेवतो, चिंतन करतो, मनन करतो, त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो, तो खरा श्रोता. आता याच्यात आपल्याला कुठला श्रोता व्हायचा आहे हे आपण ठरवायचं आहे.